नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव. आपण पाहणार आहोत 21 डिसेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा आपण जर विचार केला तर आज दिवसभर राज्यातील बहुतांश भागामध्ये थंडगार वारेही पाहायला मिळाले. याचबरोबर लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये उद्या एक WD येतोय. हा WD मध्यम स्वरूपाचा असल्यामुळे मात्र या WD मुळे हिमालयाच्या जे रांगा असेल, गिरगिर बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, यादृश जम्मू, श्रीनगर या भागामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व काही ठिकाणी हिमपात म्हणजेच बर्फवृष्टी पाहायला मिळतात. जे सध्याचे जे WD जे येत आहेत हे WD काही प्रमाणामध्ये उत्तरेकडे सरकत आहेत. याचबरोबर बहरीन असेल, कतार असेल, मस्कट असेल या भागात जो समुद्र भाग आहे या भागामधून ही पाठबळ मिळत आहे म्हणजे WD तयार होण्यासाठी. येणारा WD अजून स्ट्रॉंग राहण्याची दाट शक्यता आहे. याजवळ दक्षिण भारताचा विचार केला, कर्नाटकचा दक्षिण भाग असेल, याजवळ आंध्र प्रदेश असेल, तमिळनाडू असेल, या भागात काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळते. मात्र या ढगामध्ये सध्या कोणताही पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा आपण जर पाहिली, राजस्थानमध्ये या ठिकाणी एक अँटीसायक्लोन तयार आहे. याचबरोबर उत्तरेकडून थंडगार वारे जे आहेत ते मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, याचबरोबर छत्तीसगडमधून राज्यामध्ये विदर्भाकडे पाहायला मिळतं. याचबरोबर काही अंशी जे वार आहे ते बंगालच्या उपसागरामधूनही कर्नाटक मार्गे मराठवाडा असेल, दक्षिण भाग असेल आणि पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. याचबरोबर येणाऱ्या काही दिवसामध्ये या वर्षाच्या शेवटी जवळपास 29 किंवा 30 तारखेला या ठिकाणी जो अँटीसायक्लोन आहे तसेच दक्षिण भारतामध्ये याही ठिकाणी एक अँटीसायक्लोन बनण्याची शक्यता आहे व त्यावेळेला उत्तर पासून दक्षिणपर्यंत अशी एक ट्रफ रेषा बनण्याची शक्यता आहे. ही ट्रफ रेषा जर तयार झाली तर मात्र मध्य प्रदेशचा मराठवाडा असेल, महाराष्ट्राचा राज्याचा मराठवाडा असेल, याचबरोबर विदर्भ असेल आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही अंशी भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र याची शासनता अजून तरी नाही आहे. जसं जसं मॉडेल पुढे जाईल तसं आपण आपल्या चॅनलला नक्की सांगणार पाऊस. याचबरोबर त्या ठिकाणी हलक्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. याचबरोबर आज दिवसभराचा जर विचार केला, आज दिवसभर राज्यातील बहुतांश भागात जी थंडी होती, मिनिमम टेम्परेचरमध्ये काही प्रमाणामध्ये घट झाली व काही ठिकाणी तापमानामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. आज दिवसभरात जर पाहिला तर नाशिकमध्ये जवळपास 6.9 डिग्री सेल्सिअस, मालेगाव 7.8 डिग्री सेल्सिअस, जळगाव 6 डिग्री सेल्सिअस, तसेच धुळे नंदुरबारचा उत्तर भाग असेल 12 डिग्री सेल्सिअस, 12.8 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगर 10.8 डिग्री सेल्सिअस, बुलढाणा 11.5 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर अकोला 10.1 डिग्री सेल्सिअस, तसेच अमरावती 10.5 डिग्री सेल्सिअस, वर्धा 9.6 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूर 8.6 डिग्री सेल्सिअस आणि भंडारा गोंदियाचा उत्तरेचा भाग असेल जवळपास 8.2 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. ब्रह्मपुरीमध्येही तापमान कमी झालेलं पाहायला मिळालं, जवळपास 11 डिग्री सेल्सिअस आहे. गडचिरोलीमध्ये 10 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर चंद्रपूर 11.6 डिग्री सेल्सिअस, यवतमाळ 9 डिग्री सेल्सिअस, नांदेडचा उत्तर भाग असेल किनवट या ठिकाणी मात्र थंडीची लाट पाहायला मिळाली, जवळपास 6.7 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर हिंगोलीमध्ये 10.1 डिग्री सेल्सिअस, परभणी 10.8 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर लातूर 11.5 डिग्री सेल्सिअस, तसेच धाराशिवमध्ये जवळपास 7.4 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर सोलापूरच्या मोहोळमध्ये मात्र 6.2 डिग्री सेल्सिअस व सोलापूर शहरात 12.3 डिग्री सेल्सिअस, जेऊर 7.5 डिग्री सेल्सिअस, अहिल्यानगर 6.4 डिग्री सेल्सिअस. पुण्याचा जर विचार केला, पुण्याचं शिवाजीनगरचं वेल स्टेशन आहे त्या ठिकाणी 8.1 डिग्री सेल्सिअस, पिंपरी चिंचवड 13.5 डिग्री सेल्सिअस, मगरपट्टा 12.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर शिरवळ असेल 12.6 डिग्री सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये वाईमध्येही 12 ते 13 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. सातारा शहरामध्ये 9.4 डिग्री सेल्सिअस, सांगलीमध्ये 11.9, कोल्हापूर 14.1 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर कोकणाचा पाहिला, कोकणाचा उत्तर भाग डहाणू 15 डिग्री सेल्सिअस, पालघर 11.1 डिग्री सेल्सिअस, तसेच मुंबई कुलाबा वगैरे असेल त्या ठिकाणी जवळपास 20 डिग्री सेल्सिअस, काही ठिकाणी 18.6 डिग्री सेल्सिअस जे नवी मुंबईमध्ये पाहायला मिळालं. रत्नागिरी 21.2 डिग्री सेल्सिअस, तसेच राजापूर 17.0 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर सावंतवाडी तसेच सिंधुदुर्ग दक्षिण भाग असेल तर याचबरोबर उत्तर गोवा या ठिकाणी जवळपास 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. आता राज्याच्या विविध भागामध्ये थंडी काही प्रमाणामध्ये जास्त आहे, काही प्रमाणामध्ये अतिशय
थंडगार वारही वाहते. मात्र नेमकं कारण काय? कारण की ग्रामीण भाग आहे, ज्या ग्रामीण भागामध्ये शेती आहे, पाणस्थळ जागा असेल, याचबरोबर ज्या ठिकाणी नदी वाहते, धरण आहे, त्या ठिकाणी थंडीची तीव्र लाट पाहायला मिळते. जेऊरचाच विचार केला, जेऊरच्या हे ग्रामीण भाग असल्यामुळे त्या ठिकाणी शेतीही मजबूत आहे. तसेच मात्र जेऊरच्या शेजारी एक रिवई आहे, त्यामुळे त्या ठिकाणी सर्वाधिक कमी तापमान पाहायला मिळत आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला तर नाशिकचा बहुतांश भाग असेल, अहिल्यानगरचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी 8 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. नंदुरबार तसेच जळगावचा पश्चिम भाग असेल, त्या ठिकाणी 12 ते 14 डिग्री सेल्सिअस. संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्यानगर असेल, पुणे असेल, साताराचा पश्चिम उत्तर भाग असेल, याचबरोबर सोलापूरचा उत्तर भाग, या ठिकाणी जवळपास 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भातील जो उत्तरेचा भाग जर पाहिला, नागपूर, भंडारा, गोंदिया, या ठिकाणीही 8 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार. तसेच सांगली, कोल्हापूर, पुणे असेल, सातारा असेल, या भागामध्ये 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार. मात्र घाटमाथ्याचा संपूर्ण भाग असेल तर घाटमाथ्यामध्ये मात्र 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं. कोकणाचं पाहिलं, कोकणातील बहुतांश भागामध्ये 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार. मात्र मुंबई शहर असेल, कुलाबा असेल, सांताक्रूज असेल, अलिबाग असेल, याचबरोबर गोवाचा काही भाग असेल, या ठिकाणी 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात हवामान खात्याचा अंदाज जर पाहिला तर हवामान खात्याने नाशिकचा संपूर्ण जिल्हा असेल आणि पालघर असेल, जळगाव असेल, या ठिकाणी थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आतापर्यंत जर हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.